नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज आपण खूप छान अशी रीडिंग घेऊन आलोय. तर येणाऱ्या 72 तासात खूप मोठ्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडताय आणि साक्षात महादेव वीरभद्र तुम्हाला एक जो कार्मिक जी सायकल होती ती संपवतायत. आणि कारण त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांनी जो एक्झाम कोणत्याही गोष्टीचा जोपर्यंत परीक्षा घेतली जात नाही तोपर्यंत आपण त्या फेऱ्यातनं बाहेर पडत नाही. आणि तुम्ही प्रत्येक परीक्षेला खरे उतरलाय आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालाय, धैर्यानं तोंड दिलंय, म्हणूनच या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडताय. खूप मोठ्या स्ट्रगल लाईफमधून आणि सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडताय. एक चमत्कारिक आणि असा आयुष्याचा एक नवीन असा अध्याय सुरू होतोय तुमच्या आयुष्याचा. तर इथं हे येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्हाला असे काही अनुभव येतील किंवा अशा काही गोष्टी, असे काही स्टक झालेले असे कार्मिक काहीतरी पॅटर्न असतील, त्यातून तुम्ही बाहेर पडताय आणि नवीन ह्याला प्रवाहाला, नवीन जे तुमच्या आयुष्याचं पान आहे ते उलगडलं जाते. तर बघूया काय मेसेज आहे, कोणत्या फेऱ्यातून बाहेर पडताय, महादेव कशातून बाहेर काढतायत तुम्हाला. महादेवांचे खूप मोठे भक्त असाल आणि खूप श्रद्धा भक्ती आणि आहे या स्वतःवर सुद्धा खूप हे आहे की तुम्ही महादेवांचे भक्त आहात. शिवभक्त होणं सोपं नसतं, हे की नाही. शिवा खूप परीक्षा घेतात, खूप खूप परीक्षा घेतात. त्यांच्या परीक्षेमध्ये दया, क्षमा, शांती, सेवा आणि प्रेम ह्यासारखे हे सगळं एकरूप करणं आणि त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे शिवाशी एकरूप होणं. आणि त्याच्याशी तुम्ही एकरूप झालाय म्हणूनच साक्षात शिव तुम्हाला या फेऱ्यातून बाहेर काढतात. तुमच्या श्रद्धेची, तुमच्या भक्तीची, तुमच्या परिश्रमाची सगळ्याची परीक्षा महादेवांनी घेतली आणि म्हणूनच. आणि त्या परीक्षेत तुम्ही खरे उतरला, तुम्ही थांबला नाही. तुम्ही स्वतःबरोबर स्वतःचं तुमचे किती सुद्धा दुःख, त्रास किंवा कितीही तुम्ही याच्यामध्ये अडकला असला तरी सुद्धा तुम्ही इतरांना हात देणं, साथ देणं, त्यांना ह्याच्यातून बाहेर काढणं, ह्याच्यासाठी तुम्ही खूप झटलाय. आणि म्हणूनच खरं तरी ह्या फेऱ्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते. तर बघूया कोणत्या फेऱ्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते, काय करताय तुम्ही आणि महादेव काय आशीर्वाद देत आहेत तुम्हाला, ह्या रिडिंग मधून आपण बघायचं आहे. आणि शून्य बघा, मी काय म्हणते तुम्हाला, येणाऱ्या 72 तासात तुम्हाला तुम्ही एका चक्रव्यूहातून बाहेर पडताय. खरं तरी ते चक्रव्यूह असं होतं ज्यांनी तुम्हाला तुमचं एक हे स्टक करून ठेवलं होतं. तुमची प्रगती, तुमच्या आयुष्यात होणारे बदल, तुमच्या मुलांच्या आयुष्यात असतील, तुमच्या फॅमिली लाईफमध्ये असेल, तुमच्या रिलेशनमध्ये असेल, जे काही सगळं म्हणजे कुठंही तुम्ही जे काही करताय का कोणतंही कार्य करत असाल किंवा त्याबद्दल कितीही तुम्ही मदत करताय किंवा काही करताय, पण काही गोष्टी अशा होत्या की त्या फेऱ्यामध्ये तुम्ही अडकले जात होता. जे काही करेल ते तुमच्यावर म्हणजे उलटच काहीतरी असं होत असेल, असं झालं असेल किंवा त्याचा तुम्हाला त्रास होत असेल, तर असं झालं. पण ते हे तुमच्या फक्त परीक्षेसाठी. तुम्ही कितीही कुणीही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा काही केलं तरी तुम्ही तुमची स्ट्रेंथ थांबवली नाही, तुमची स्ट्रेंथ झुकू दिली नाही कुणापुढं. नाही, तुमच्यातली ताकद, तुमच्यातली शक्ती, महाकालींचा आशीर्वाद, महादेवांचा आशीर्वाद आणि शिवभक्त, म्हणजे शिवभक्त जेव्हा असतात तेव्हा शिव आणि शक्ती दोघांचा आशीर्वाद असतो. तर ह्या शिवशक्तीचा आशीर्वाद तुमच्यामध्ये, म्हणूनच एक शून्यातून नवीन सुरुवात तुम्ही करता. येणाऱ्या 72 तासांमध्ये तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते. आणि तिकडं तुम्ही जात असताना, ह्या नवीन प्रवासामध्ये जात असताना, मागच्या सगळ्या लाईफमध्ये तुम्हाला ह्या कार्मिक सायकलमध्ये किंवा कर्माचा जो फेरा सुरू होता, ज्यामध्ये तुम्हाला ऑफिशियल ह्याच्यामध्ये असेल किंवा शिक्षणामध्ये असेल कुठेही रिजेक्शन मिळालं असेल, तुमची प्रगती ज्या दिशेने वाहवत पुढं जाणार आहे तिथं तुम्हाला अडथळे जाणवत असतील, हे होत असेल. खूप साऱ्या अपेक्षा नाहीत, पण जेवढ्या थोड्याशा अपेक्षा तुमच्या आहेत त्या होत असताना सुद्धा खूप ब्लॉकेजेस आले, अडथळे आले. आणि ते तुमच्या आयुष्यातले तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये तुम्ही किती खंबीरपणे उभे राहिला आणि कोणताही निर्णय घेत असताना तो किती म्हणजे जरी तुम्ही घेतला तरी तो तुम्ही योग्य ठरवणं, त्याचा उद्देश तुमचा खूप क्लिअर असतो, बरोबर असतो. म्हणून तुमच्या पाठीशी आणि तुमच्या बरोबर शिव आहेत, महादेव आहेत, आणि म्हणून ते त्या फेऱ्यातून तुम्हाला बाहेर काढतात. कारण चांगल्या उद्देशानं तुम्ही एखादा निर्णय घेताय आणि तो निर्णय त्याच्यामध्ये किती कुणीही नकारात्मकता पेरण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अशा सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज, नकारात्मक लोक असतील, सोर्स असतील, आजूबाजूला तुम्हाला थांबवणारे असतील, तर त्या सगळ्यापासून तुम्हाला बाजूला करून तुमचं छोटंसं आणि नवीन एक अस्तित्व
जे तुमच्या कर्मानं खूप मोठं होणार आहे, असं अशा अस्तित्वाला तुम्ही हात घालताय आणि तिकडं तुम्ही पुढं चाललेले असतात. तर ह्या पास्टमध्ये जे तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे, परिस्थितीने, माणसाने, सगळ्याच बाजूने, मग ते कुठले असो, जवळचे असो, दूरचे असो, आसपासचे असो, शेजारी असो किंवा वेळ असो, सगळ्यांनी तुम्हाला जे शिकवलं त्या शिकवणीतून तुम्ही आता एक नवीन सुरुवात करताय, की कुठं थांबलं पाहिजे, कुठं पुढं गेलं पाहिजे, कुणावर किती विश्वास ठेवला पाहिजे, कुणावर नाही ठेवला पाहिजे, कुणाला मदत केली पाहिजे, कुणाची सेवा केली पाहिजे, त्याचं फळ काय असतं, कर्म काय असतं, सेवा काय, या सगळ्याचं या आध्यात्मिक प्रवास तर तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय, पण तुमचा एक नवीनच प्रवास सुद्धा सुरू होते, जो तुम्हाला तुमच्या आयुष्याचा कायापालट करणारा असेल. तर हे आहे, मग तिथं तुम्हाला या ह्याची जोड आहे त्याच्या बरोबर, तुमच्या या नवीन प्रवासामध्ये जे तुम्ही पास्टमध्ये शिकला त्याची जोड तुम्हाला इथं दिली जाते. आणि हे बघा, 4 ऑफ वॉन्ड्स, मी काय म्हटलं तुम्हाला, शिवशक्ती महादेवांचा आशीर्वाद आहे. महादेव तुम्हाला या चक्रव्यूहातून आणि या फेऱ्यातून तुम्हाला बाहेर काढतायत. कारण आणि एक सेलिब्रेशन सुद्धा तुम्ही करताय, कारण हे सेलिब्रेशन म्हणजे महादेवांचा आशीर्वाद आहे, शिवशक्तींचा आशीर्वाद आहे. ते स्त्री आणि पुरुषही आहेत आणि शिवशक्तीच वाट बघत होते, तुम्ही कधी एकदा ह्या बॅलन्सच्या ह्याच्यामध्ये येता, तुम्ही कधी उभे राहताय. कारण एक 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 कसं असतं, एक एक पायरी आपण जेव्हा चढत जातो तेव्हा ती वरपर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा बॅलन्स होतो, आणि ती पायरी, प्रत्येक पायरी चढत असताना त्रास होत असतो. मग हा त्रास होत असताना सुद्धा शिवशक्तींना सुद्धा तो अनुभव आलाय, की तुम्ही किती त्रासातून, किती कष्टातून, किती सगळ्या ह्याच्यातून, दलदलीतून तुम्ही वर 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 आलाय, आणि त्या सगळ्यावर मात करत, सगळ्यांना शिकवत, स्थावरत आणि सांभाळत बाहेर आला. किती तरी वेळा तुमच्या मनावर, तुमच्या हृदयावर आघात झाले, आपण ते बाजूला सारून करून स्वतःवर तुम्ही प्रेम केलं, तुम्ही ध्यान केलं, योग केलं, तुम्ही विश्वास ठेवला परमेश्वरावर, महादेवांवर विश्वास ठेवला, आणि म्हणूनच येणाऱ्या 72 तासात तुम्ही बॅलन्स केलं जाते. तुम्हाला हे चार म्हणजे शिवशक्ती आहे. आणि 11-11 हा नंबर म्हणजे 11 वाजून 11 मिनिटांनी असेल. येणाऱ्या 72 तासात तुम्हाला ज्यावेळी 11 वाजून 11 मिनिटं झालेली दिसतील, जर सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल किंवा 11-11 नंबर कुठंही दिसेल, तर तुम्ही लक्षात घ्यायचं, शिवशक्तींचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. कोणताही मेसेज असेल किंवा मोबाईलमध्ये असेल, घड्याळात असेल, कुठंही तुम्ही 11-11 बघाल, तर तो तुम्हाला शिवशक्तींसाठी मेसेज आहे, शिवशक्तींचा मेसेज आहे तुमच्यासाठी, की तुम्ही आता बॅलन्स होताय, तुम्ही त्या फेऱ्यातून बाहेर पडलेले आहात, आणि हा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे खूप मोठा. थँक्यू 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 सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं, आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनली हवी असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता. ओके. तर कोणत्या फेऱ्यातून बघा, सेलिब्रेशन, वाव. किती छान, आणि किती छान कार्ड्स आहेत, तुम्हीच बघा, छान आहेत किती कार्ड्स. तर 6 ऑफ कप्स आहेत आणि सेलिब्रेशन आहे. जरा या नवीन चक्रव्यूहाच्या ह्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडत असताना जसं शिवशक्तींसारखीच एनर्जी, आणि तुमच्या आयुष्यात जी जी नकारात्मक लोक किंवा ज्या ज्या सोल्स आहेत त्या तुमच्या आयुष्यातून बाहेर काढून टाकून, अशा सोल्स, अशी लोक किंवा असं काही नवीन तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, जिथं तुम्हाला म्हणजे तुमच्यासारख्याच एनर्जीज असतील, तुमच्यासारखीच लोक असतील, तुमच्या एनर्जीज, तुमचे शब्द, तुमचं बोलणं, तुमचं वावरणं, ते तिथं अट्रॅक्ट केलं जाईल किंवा घेतलं जाईल, आणि तुम्हाला तिथं वेलकम आहे. म्हणजे एका नवीन पोर्टलमध्ये सुद्धा तुमचं हे आहे, तुमच्याच आयुष्याचं, तुमच्या जर्नीचं एक पोर्टल म्हणजे 11-11 पोर्टल तुमचं सुरू होते, आणि तुम्हाला त्या येणाऱ्या 72 तासामध्ये ह्या पोर्टलमध्ये तुमची एंट्री होतीये, असं सुद्धा आहे. 11-11 हा पोर्टल जो आहे, म्हणजे हा नंबर जो आहे, हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय, शिवशक्ती प्रवेश करतायत, आणि म्हणूनच या जो असा फेरा होता, त्या कार्मिक फेऱ्यातून तुमचं इथं मुक्तता होते. खूप फुलं बुके किंवा एखादा असं काही कार्यक्रम असेल किंवा अशी काही एक नवीन तुमच्या लाईफमध्ये येणारी अशी एखादी व्यक्ती असेल, तर तिचं आनंदाने आणि खूप उत्साहाने स्वागत तुम्ही तुमच्या आयुष्यात करताय. ते सुद्धा इथं आहे. तुमच्या रिलेशनमध्ये असेल, विवाहामध्ये असेल, तुमच्या घरामध्ये येणारी एखादी व्यक्ती आहे, तिचं सुद्धा स्वागत आहे. तर हे येणाऱ्या 72 तासामध्ये असे चेंजेस तुमच्या आयुष्यात होताना मला इथं दिसत आहेत. तर छान मेसेज आहे. कोणाला रेझोनेट होतं नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि
चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं, कारण अशा सोलपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपण आपलं कार्मिक पॅटर्न कट करतोय, कारण छान असं एखाद्याला जगण्याची उमेद देणारे असं काही मेसेजेस असतात, ज्या मेसेजेसची खरं तर त्याला आतुरतेनं असं हे असतं की कोणीतरी आपल्याला सावरावं. तर तिथपर्यंत आपले हे मेसेज व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जे तुम्हीही ह्या कार्मिक पॅटर्नमधून तुमच्या बाहेर पडू शकता आणि तुमचं हे पुढं हे करण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप हे मदत करतं. ओके, थँक्यू सो मच. येणाऱ्या 72 तासामध्ये खूप मोठ्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडताय ना. हिलिंग चौस येणाऱ्या 72 तासामध्ये खूप मोठ्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडताय. हिलिंग चौस एखाद्या ह्याच्यातून सुरुवात होते, म्हणजे तुम्हाला हील करणारं असं पोर्टल जे आहे 1111, म्हणजे तुम्हाला आनंद, उत्साह, तुमचा उत्साह वाढेल. येणाऱ्या 72 तासात तुम्हाला तुमच्या लक्षात येईल तुमचा उत्साह वाढतोय. हिलिंग चॉस म्हणजे तुमचा उत्साह अजून वाढवणारे अशा सोर्स किंवा अशी परिस्थिती आजूबाजूला निर्माण करतायत शिवशक्ती. तुमचा उत्साह वाढवून तुम्हाला त्या फेऱ्यामधून बाहेर काढताना तुमचा उत्साह हा लेवलला असला पाहिजे. कारण अति उत्साह नाही आणि अति दुःख नाही, म्हणजे त्यामध्ये बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण अति दुःख आणि अति उत्साह असेल, त्या दोन्हीमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे असतात किंवा ते चुकीचे ठरतात. तर यामध्ये तुम्ही बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. तर येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्ही एका फेऱ्यामधून बाहेर पडताय, तर त्यामध्ये तुम्हाला हिलिंग चौस आहेत. म्हणजे तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी असे काही मेसेजेस दिले जातील किंवा अशा काही गोष्टी घडल्या जातील, कोणाच्या तर तोंडून असेल किंवा काही रिडिंग्समधून असेल किंवा आजूबाजूच्या लोकांपासून असेल. तर तुम्हाला हिलिंग दिलं जाईल, तुम्हाला दाखवलं जाईल, प्रत्येक गोष्टीचा एक आरसा, हे दाखवलं जाईल तुम्हाला. त्यातून तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे किंवा तुम्हाला त्या फेऱ्यातून एका बाहेर पडत असताना कोणतं प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलेलं आहे आणि त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, असे खूप असतात. तर त्या कोणता तुमच्यासाठी आहे ते प्रवेशद्वार तुम्हाला निवडायचं आहे किंवा शिवशक्ती तुम्हाला तिथं बॅलन्स करतील. शिवशक्ती तुम्हाला तो मार्ग दाखवतील, ते प्रवेशद्वार दाखवतील, त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं. हे येणाऱ्या 72 तासांमध्ये होणार आहे. तर हा खूप मोठा मेसेज आहे आणि हा तुमच्यासाठी आहे. तर प्रोटेक्शन आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर असं हे करत असाल की या फेऱ्यामधून तुम्ही बाहेर पडताय, मी तुम्हाला इथे हे सांगितलं, तुम्ही शून्यापासून सुरुवात करताय आता. तर फुल म्हणजे शून्य, तुमच्याकडे काही हे नसेल, अनुभव नसेल, काही असेल, पण एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे, तर त्याच्यासाठी जोपर्यंत तुम्ही पाऊल टाकणारच नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येणारच कसा. जोपर्यंत तुम्ही तर बसलाय बघताय, नाही मी करू शकत नाही, मी आता बसले कार्ड्स ठेवले तर रिडिंग होणार आहे का? नाही, मी ती केल्याशिवाय तर थोडीच होणार आहे. किंवा मी महादेवांशी कनेक्ट झाल्याशिवाय रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुमच्या एनर्जीशी कनेक्ट झालं पाहिजे. तर तसंच आहे. तुम्ही असेच हिलिंग चॉप्स तुम्हाला भेटतील की तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यावर तुम्हाला जे प्रोटेक्शन आहे ते सुद्धा तिथं दिलं जाईल आणि प्रवेशद्वारामधून बाहेर मनातली भीती आणि तुमचं मणिपूर चक्र जे आहे, मला इथं सांगावंच वाटते, कारण ते पिवळा रंग खूप आहे आणि मणिपूर चक्र सुद्धा तुमचं हील होत असेल. मणिपूर चक्र हील होत असताना थोडंसं पोटामध्ये जर तुम्हाला असं काहीतरी, जर तुम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये असाल आणि पिवळा रंग अट्रॅक्ट करताय, मणिपूर चक्र जर हील करत असाल, तर तुमच्यामध्ये जर पोटात असं भडका पडल्यासारखं असं सुद्धा होतं. म्हणजे पोटात जळजळ होते, खूप असं तापल्यासारखं, जसं तापतं की नाही, आगीचा डोंब कसं हे असतो, तसं तसं काहीच होऊ नसतं. पण शांततेनं, अगदी शांत, आपण फक्त महादेवांचं तुम्ही नामस्मरण करत राहिला, त्यांच्या शांत स्तब्ध राहिला, तर तुम्हाला लक्षात येईल की ते पूर्णपणे शांत होते. म्हणजे ते मणिपूर चक्र हील होते तुम्हाला. कारण ते कशासाठी केलं जाते? तुम्हाला प्रोटेक्शनसाठी, तुमच्या प्रोटेक्शनसाठी. कोणतीही बघा, वीज आणि हे काहीही झालं तरी सुद्धा हे झाड हिरवंगार, ते आहेच. मग तसंच तुमचं रक्षण करण्यासाठी शिवशक्ती आहे. त्यामुळे तुम्हाला इथं घाबरण्याची काही गरज नाही. तर तुम्हाला या फेऱ्यामधून बाहेर काढलं जाते. जो तुम्ही निर्णय घेताय, ज्या मार्गावर तुम्ही पुढे जाताय, त्यामध्ये शिवशक्ती तुमच्या बरोबर होते आहेत आणि असणार आहेत सदैव. तर तुम्ही तोही विश्वास तुम्हाला महादेवांवर ठेवायचा आहे. आणि हा येणारे 72 तासांमध्ये याच फेऱ्यामधून बाहेर, सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन हे दोन्ही आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठंतरी असं एक द्विधा हे असेल, जर कोणता तरी निर्णय आहे जो घेऊ का नको, करू का नको, किंवा हा घेतल्यावर काय होईल, तर ते काही नाही, असं मनामध्ये द्विधा मनस्थितीमध्ये न राहता तुम्हाला इथे सिक्युरिटी आहे. तुम्हाला तुमचा जो निर्णय घेता किंवा त्या फेऱ्यामधून तुम्हाला जे बाहेर काढलं जाते, एखाद्या काळोख्या अंधारातून तुम्हाला बाहेर काढलं जाते, का प्रकाशाकडे तुम्हाला नेलं जातं. येणाऱ्या 72 तासामध्ये एक क्लू तुम्हाला दिला जातोय, तो तुम्हाला पकडायचा आहे, पुढे जायचंय.
आणि हेच तुम्हाला इथं दाखवलं जाते. ही ज्वाला म्हणजे तुम्हाला तुमच्यातलं अस्तित्व असं वरती काढणारी अशी आहे. आणि एक नवीन नवीन सुंदर असा एक मला इथं हॉर्स दिसतोय बघा, घोडा दिसतोय जो चपळतेनं पुढे जातोय. म्हणजे ह्या फेऱ्यातून तुम्ही जेव्हा बाहेर पडताय तेव्हा खूप चपळतेनं तुम्ही पुढे जाणार आहात. कारण पूर्ण फोकस तुमचा तुमच्या प्रगतीवर आहे, प्रोग्रेसवर आहे. तर तो फोकस तुमचा पुढं तुम्हाला घेऊन जायला ते मार्ग सुद्धा महादेव खुले करतायत. आणि नक्की कुठला मार्ग तुमच्यासाठी आहे, तुमची काय हे आहे, ग्रोथ कुठं आहे, तिकडं तुम्हाला महादेव येणाऱ्या 72 तासांमध्ये घेऊन जात आहेत. तुमच्या ग्रोथकडे घेऊन जात आहेत. परफेक्शन, कारण शुद्धीकरण आहे तुमचं. मी काय म्हटलं तुम्हाला, काळोखातनं तुम्ही बाहेर येत आहे. एका काळोख्या अशा अंधारातून तुम्ही बाहेर पडताय. मग अंधारातून बाहेर पडत असताना एका उजेडात जात असताना थोडेसे डोळे चमकल्यासारखे होतात. आपल्याला एकदम सूर्याकडे बघितलं की डोळे असे चमकतात, होय की नाही? तसं तसं काहीच होतं. पण तिथं प्रोटेक्शन आहे, तुम्हाला सिक्युरिटी आहे, सगळं आहे. कारण हा उजेड आहे जो तुम्हाला घ्यायचा आहे, तो प्रकाश आहे, त्या प्रकाशाकडं तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि म्हणूनच हे शुद्धीकरण जे आहे, परफेक्शन जे आहे, ते तुमच्या आयुष्यात होतंय. कारण डिवाइन टायमिंग जे आहे ते तुमच्या आयुष्यात आलेलं आहे. येणाऱ्या 72 तासांमध्ये जे डिवाइन टायमिंग आहे, डिवाइन म्हणजे कोण? शिवशक्ती. आणि त्यांनी जी वेळ तुमच्या आयुष्यात आणली, जी बदलाची आहे, आणि ती वेळ तुम्हाला स्वीकारायची आहे. कारण हा बदल म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक तुमचा उद्धार आहे, जो शिवशक्तींच्या हातूनच होणार आहे. तर हे तुमच्यासाठी हा मेसेज इथं आहे. खूप मोठा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. थँक्यू सो मच. तर येणाऱ्या 72 तासांमध्ये खूप मोठ्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडताय. महादेवांचा, शिवशक्तींचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडताय, थोडंसं पडताय. तर असा कोणता फेरा आहे, कोणती घटना आहे ज्यामधून तुम्हाला महादेवांना बाहेर काढायचं आहे? आणि मदर काया म्हणजे अर्थ कनेक्शन तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही मूलाधार चक्र सुद्धा तुमचं हील होते. आणि तुम्हाला अर्चकरी म्हणजे चालण्यासाठी थोडं सांगितलं जाते. आणि हिरवा रंग म्हणजे झाडं, फुलं, वेली यांच्याशी थोडंसं कनेक्ट व्हा, हिरव्या रंगाशी कनेक्ट व्हा. येणाऱ्या 72 तासांमध्ये असा प्रवास सुद्धा तुमचा होऊ शकतोय, ज्या प्रवासामध्ये तुम्ही छान म्हणजे निसर्गावर प्रेम करताय असं सुद्धा मला इथे दिसते. कारण निसर्गावर प्रेम करणं म्हणजे आपण स्वतःला हील करत असतो, आणि ते तुम्ही करताय. तुमचं खूप ह्याच्यावर प्रेम आहे, आपल्या ब्रह्मांडावर आणि या सगळ्या ह्याच्यावर खूप प्रेम आहे. अर्थशी कनेक्टेड आहात, स्वतः खूप फोकस्ड आहात, अर्थशी कनेक्ट राहत आहे, पाना फुलं पक्षी यांच्याशी कनेक्ट राहत आहे. आणि त्यांची जी हिलिंग आहे, जे हिलिंग चाऊस, मी तुम्हाला तेच म्हटलं, त्या निसर्गामधून प्राणी, पशु, पक्षी, झाडं, वेली. तर येणाऱ्या 72 तासात तुम्हाला मदर गायाशी कनेक्ट व्हायचं आहे, निसर्गाशी कनेक्ट व्हायचं आहे. आणि मॅजिक जे होणार आहे, जे चमत्कार होणार आहेत, ते तुम्हाला स्वीकारायचे आहेत. कारण हे मॅजिक आहे, हे तुमचे ड्रीम्स पुढं ह्याच्यात सत्यात उतरवण्याचं हे जे मॅजिक आहे, हे रिअलिटीमध्ये तुमची स्वप्न, तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा, तुमचं लाईफ, हे सगळं पुढं तुमच्या समोर असं मांडण्याचं एक हे आहे शिवशक्तींचं, महादेवांचं. खरं तरी आपल्यासाठी शिव म्हणजे भक्तासाठी परमेश्वर साक्षात त्यांचं स्वप्न असलं तर, की माझी ही सोल आहे, माझे भक्त आहे, त्या भक्तासाठी जसं पांडुरंग कसं एकनाथाची वाट बघत राहतात या वारीमध्ये, ते कधी मंदिरात नसतातच, ते वारीत त्या मस्त हे असतात, आपण शोधत जातो देवळामध्ये, की नाही? तसंच शिव तुमची अशी वाट बघत होते. कारण खूप मोठे शिवभक्त आहात तुम्ही, शिवशक्तींची आराधना करता, आणि त्याच्यामुळे मध्ये तुमची जी आराधना, तुमची भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. म्हणूनच तुमची स्वप्न ही महादेवांची, शिवशक्तींची स्वप्न आहेत. आणि तुम्हाला एका वेगळ्या विश्वात आणि वेगळ्या एका ह्याच्यामध्ये तुम्हाला औरामध्ये त्यांना बघायचं आहे, आणि ते स्वप्न लवकरच सत्यात उतरते. तर येणाऱ्या 72 तासांमध्ये डिवाइन डायरेक्टर बघा, तर एक नवीन जे हे आहे, नवीन जी फिल्म आहे ती रिलीज होण्याची वेळ म्हणजे येणाऱ्या 72 तासांमध्ये एक नवीन पार्ट रिलीज होतोय तुमच्या आयुष्याचा. एखादा भाग जोपर्यंत शूट होत नाही तोपर्यंत तो रिलीज केला जात नाही, ओके नाही? तसा हा तुमचा जो पुढचा हा जो येणारा जो काळ आहे, येणाऱ्या 72 तासांमध्ये ह्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही जी चांगली कर्म केलेली आहेत, तुमचा जो एक बॅड
जे आपण घेऊन आलेलो असतो पास्टमधनं, माणसाकडून चुका होत असतात की नाही, तर त्याचा जो इफेक्ट होता तो आपल्याच कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात, कोणी आपल्याला देत नाही. काय चुकून झालेलं असतं आणि किंवा असं काही अशा गोष्टी असतात ज्यामधून खरंच ते घडत असतं, चुकून घडत असतं किंवा गैरसमजातून घडत असतं, पण ते घडतं. तर मग त्याचे ते कार्मिक पॅटर्न्स असतात, ते पूर्ण केल्याशिवाय आपण पुढं जात नाही. तर तुमच्याकडून ज्या काही पास्टमध्ये चुका झालेल्या असतील, कार्मिक हे जे होत होतं, तर त्याच्यामुळे तो अंधार होता तो सगळा कट केला जातोय, संपवला जातोय आणि तुमची एक नवीन फिल्म, नवीन रिलीज जे काय आहे ते होतंय. आणि तुमच्यासाठी खूप मोठं इथं पोर्टल, खूप मोठं प्रवेशद्वार तुमच्यासाठी शिवशक्ती उघडत आहेत आणि एवढं मोठा मेसेज आला. थँक्यू सो मच महादेव. आणि थँक्यू तुम्हाला सगळ्यांना, कारण तुमचीच एनर्जी तर हे असते. आणि हनुमान बजरंग बली बघा, ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन. मी तुम्हाला काय म्हणलं, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची स्ट्रेंथ कुठंतरी हरवली होती, तुमच्या ह्या अंधारामध्ये कुठंतरी तुम्हाला स्टक होत होतं, तुम्ही इनबॅलन्स होत होता आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण तुम्ही त्या सगळ्यामध्ये छान या दलदलीवर मात केला आणि तुम्ही इथपर्यंत आला, वर आला. म्हणूनच तुम्ही ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन मिळे बजरंगबली तुम्हाला देतात आणि बजरंगबलींची शक्ती तुमच्याबरोबर आहे आणि ती शक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करते. त्यांचे आशीर्वाद खूप तुमच्यावर आहेत. खूप मोठा हा मेसेज आहे. तर नक्कीच रीडिंग कशी वाटली मला सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथून मेसेज करू शकता. आणि पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.